नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 5 पॉकेटचं पाऊच कसं बनवायचं. म्हणजे एक नाही दोन नाही, डायरेक्ट 5 पॉकेटाचं मी पाऊच तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि अगदी फक्त एकच 9 बाय 14 इंचाचा फक्त एकच आयताकृती पीस लागणार आहे. आणि त्याच्यापासूनच आपण खूप सुंदर असं एक युजफुल आयडिया बघणार आहोत. तर नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे. तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेली दुपारी 1 वाजता आपला नवीन व्हिडिओ येत असतो. ज्या ताई नवीन आहेत ना त्यांच्यासाठी सांगते. आणि सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं जे बेल आयकॉन असतं ना ते ऑलवर प्रेस करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. आणि लाईक केल्यानंतर लाईकच्या कमेंट सेक्शनमध्येच हाईप हा ऑप्शन आहे, म्हणजे HYP असं असतं, हाईप करा. त्यावरती काय पॉईंट द्यायचे असते आणि ते देत चला, म्हणजे माझा व्हिडिओ आणखीन पुढे जायला मदत होते. तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी फक्त आपल्याला एवढं एकच सिंगल पीस लागणार आहे बघा. आणि त्याचबरोबर मी ते फॉर्म शीट ठेवून घेतलंय. तुमच्याकडे जर फॉर्म शीट नसेल तर तुम्ही राईस बॅग घेतली तरी चालेल. आणि अस्तरसाठी कोणताही घरातला एखादा जुना पुराणा कपडा घेतला तरी चालेल. आता याचं जे माप आहे ना ते बघा, 9 इंच रुंदी घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली आहे 14 इंच. तर 14 बाय 9 इंचचा एकच सिंगल आयताकृती पीस आपल्याला आजच्या आयडियासाठी लागणार आहे. आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपण यावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ. तर इथे मी अगोदर ठिकठिकाणी कडेकडेला टाचणी लावून घेते, म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला सोपं जाईल. आणि मी तिरप्या टिपा देऊन घेत आहे. तुम्हाला जसं सोपं वाटेल आडव्या उभ्या मारल्या तरी चालेल, पण मला ही पद्धत सोपी वाटते, त्यामुळं मी अशाच पद्धतीने तिरप्या टिपा मारून क्विल्ट करत असते. आणि फॉर्म शीटमुळे एक डिझाईन पण तयार होते बघा ह्या क्विल्टिंगला. तसे राईस बॅग वापरल्यावर नाही होत. तर आता आपण ह्या अशा तिरप्या टिपा मारल्या ना, आता ही डिझाईन चेक्समध्ये बनवायची असेल तर आपण इकडनं पण परत अशा पद्धतीने क्विल्टिंग आहे ती करून घेऊ, म्हणजे क्विल्टिंगची डिझाईन आहे ती आपली तयार होईल इथे. तर या पद्धतीने क्विल्ट केलं. आता त्यानंतर जे फॉर्म शीट होतं ते आपलं फायनल मेजरमेंट होतं आणि त्यापेक्षा अस्तर आणि मेन फॅब्रिक वाढव घेतलं होतं, ते मी या स्टेजला कट करून टाकत आहे. आणि परत आपल्याला आता चारही बाजूने स्टिचिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, आपण ह्या 9 बाय 14 इंचच्या पार्टला क्विल्ट करून घेतलं. आता त्यानंतर आपल्याला परत ह्याच मापाचा अजून एक पीस लागणार आहे. तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता बघा, जेवढं ह्याचं मेजरमेंट आहे तेवढंच आहे बघा, या पद्धतीने. ठीक आहे. आता त्यानंतर मी हा क्विल्टेड पीस साईडला ठेवते आणि ह्या पार्टवरती आपल्याला वरतून खाली 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे. तुम्ही 3 इंचावरती केलं तरी चालेल, 2-3 कितीही इंचावरती करू शकता. तर मी ते 3 इंचावरती मार्क करून घेत आहे. तर इथे आपल्याला झिप अटॅच करायची आहे, त्यासाठी कटिंग करून घेतली आणि 9 इंचची झिप घेतली, थोडी वाढव घेतली. अजून रनरने वावलेलं, त्यामुळे रनर वावण्यासाठी आपल्याला 1 इंच झिप वाढव घ्यावी लागते. आता अशा पद्धतीने झिप स्टिच केली. यावरती दाबटीप पण देऊन घेऊया आणि दुसऱ्या साईडने झिपच्या 3 इंच कट केलेला पार्ट आहे तो स्टिच करून घेऊ आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ. आता रनर आपण नंतर वाहून घेऊ. आता जशी आपण ही झिप स्टिच केली ना, तर बघा इकडच्या साईडने पण आपल्याला परत एक झिप आहे ती स्टिच करायची आणि 2 इंची जी रनर वावण्याची साईड आहे ना ती सेम ठेवायची, म्हणजे एकाच डायरेक्शनने आपले रनर आहे ते वावल्या जातील. आता इकडनं पण झिप स्टिच केली, दाबटीप पण देऊन घेतली. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये रनर पण वाहून घेऊ. झिप मी ते 5 नंबरची घेतलेली आहे, तर रनर पण आपल्याला 5 नंबरचेच लागणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने रनर वाहून घेतलं. एक्स्ट्राची झिप होती ती पण कट केली. आता जी आपण झिप लावली ना वरची 3 इंच खाली, तर तिथून पुढे बघा झिपच्या पुढे आपल्याला ते 4 इंचावरती मार्क करायचं आहे, म्हणजे आपलं हे जे पॉकेट आहे ते या पद्धतीने दुसरं पॉकेट आपल्याला इथून पुढे लावायचं आहे ना, त्यासाठी मी इथे एक लाईन ड्रॉ करते, म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. आणि आता खाली जे अंतर उरलं असेल ना, ते उरलं असेल तुम्ही म्हणजे सेंटर काढून घेऊ शकता किंवा असं फोल्ड करून पण ह्याचा सेंटर आहे तो काढून घेऊ शकता. ठीक आहे. या पद्धतीने आता त्यानंतर इथे पण आपल्याला विदाऊट झिपचं पॉकेट आहे ते बनवायचं आहे. तर याची लांबी 9 इंचच घेतलेली आहे मी आणि रुंदी ना अगोदर डबल फोल्ड करते आणि मग सांगते तुम्हाला किती घेतलेली आहे ती. ठीक आहे. या पद्धतीने आणि बघा अशा पद्धतीने ठेवून बघायचं आणि जेवढं वाढव होईल तेवढा कपडा कट करायचा. थोडा अर्धा इंच वाढव ठेवला आहे मी, स्टिचिंगमध्ये जाईल तो, त्यामुळे. आता तुम्हाला याचं माप सांगते. डबल फोल्ड केलेलं आहे बघा आणि ही जी कापडाची उंची आहे ही आहे 5 इंच आणि लांबी आहे 9 इंच. आणि हा बघा आपल्याला अशा पद्धतीने इथे स्टिच करून घ्यायचं आहे. जिथे आपली ही मार्किंग आलेली आहे ना तिथे आपल्याला हा कपडा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिच करायचं.
तर अशा प्रकारे आपण हे जे मधलं पॉकेट आहे ना ते पण स्टिच करून घेत आहोत आणि परत बघा ते अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचं आणि दोन्ही कडा पण आपल्याला आता स्टिच करून घ्यायचे आहे। तुम्ही असं सिंगल ठेवलं तरी पण चालेल, पण मी ह्याचे ना 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे। तर अगोदर तिन्ही बाजूने स्टिच केलं, आता याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। तर 3 इंच ज्या साईडने आहे ना तिकडनं डबल फोल्ड केलेला पार्ट आहे म्हणजे ओपनिंगचा, ते तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं। आता त्यानंतर बघा इथे सेंटर मार्क केला। आता म्हणजे हे 2 पॉकेट आपले सेपरेट होणार आहे, त्यासाठी स्टिचिंग पण करून घेतली। ठीक आहे, बघा या पद्धतीने आपले 2 पॉकेट आहे ते सेपरेट झालेले आहे। ठीक आहे, आता यानंतर आपला हा जो मेन पार्ट आहे क्विल्टेड पीस, त्यावरती आपल्याला हे कशा पद्धतीने ठेवायचं बघा। तर अशा पद्धतीने आपल्या आतल्या साईडने जाणार आहे। आता ही जी झिप आहे कडेला लावलेली ती आपल्याला अगोदर स्टिच करायची आहे। तर हा पार्ट आहे ना ह्याची राईट साईड आणि ह्याची राईट साईड 2 इंच राईट साईड समोरासमोर ठेवायची, रॉंग साईड वरतून आहे। आणि बघा हा जो झिपवाला पार्ट आहे ना हा आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, या पद्धतीने हा पार्ट स्टिच केला। आता यावरती आपल्याला अशा पद्धतीने राईट साईडला टर्न करून घ्यायचं आणि ही जी बाजू आहे ही आता आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने। आणि ही झिप बरोबर आपल्याला सेंटरला पकडायची आणि आता आपल्याला या तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। ही झिप बरोबर आपली सेंटरला येणार आहे। तर या पद्धतीने आपण हा पार्ट आहे तो स्टिच केलेला आहे। आता थोडंफार मागे पुढे किंवा थोडंफार अस्तरचा कपडा आहे तो कट करूया। तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींना मी तुम्हाला, म्हणजे शिवताना तुम्हाला अडचण येणार नाही। आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे ना तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे, पण त्या अगोदर तर हा जो सेंटरची झिप आहे ना हा पार्ट स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला हे जे झिपर पॉकेट आहे ना इथून पण एक स्टिच करून घ्यायची, म्हणजे ते सेपरेट होणार आहे। तर अशा प्रकारे आपण हे जे झिपर पॉकेट होतं ना वरचं ते सेपरेट केलं। आता त्यानंतर आपल्याला हा पार्ट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि दोन्ही कडेने स्टिच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर बघा या अशा पद्धतीने येणार आहे। आता इकडनं आपल्याला वरच्या साईडने टच बटन लावून घ्यायचं आहे। मॅग्नेटवालं टच बटन आहे जे की 10 रुपयाला मिळतं टेलरिंग मटेरियलच्या शॉपमध्ये, तेच आपण इथे लावून घेणार आहोत। आणि वरतून तुम्ही खाली 1 इंच लावून घेऊ शकता। तर बघा या पद्धतीने आपल्याला ते लावून घ्यायचं आहे आणि टच बटन लावणं पण अगदी सोपं आहे। ठीक आहे, आणि जी क्लिप येते त्याच्यासोबत ती ठेवून घ्यायची आणि दोन्ही कडेला दाबून द्यायचं, सिंपल आहे। आता बघा दुसरं टच बटन आपण नंतर लावू, पण ही जे टच बटन लावलेलं आहे ते वरच्या साईडने दिसत आहे। तर झिपचं जे सेंटर आहे ना म्हणजे वरचा पार्ट, तर तो आपण वरतून पण मार्क करून घेऊ, म्हणजे एवढ्या जागेत आपल्याला लेस लावून घ्यायची, म्हणजे जे टच बटन लावलेलं आहे ना ते पण कवर होईल आणि लेसमुळे फिनिशिंग पण चांगली येईल। जर तुमच्याकडे एखादं पॅच असेल कोणता, फक्त तो जिथे टच बटन आहे ना तिथे लावता येईल असा, तर तो पण तुम्ही तिथे चिकटवून घेऊ शकता, पण माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी अशीच काटाची लेस घेतली आणि ही आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ। जे 3 इंच झिप खाली लावलेली ना आपण तिथेच, म्हणजे झिपच्या वरतीच आपण ही लेस आहे ती लावून घेतलेली आहे बघा या पद्धतीने। आणि एक्स्ट्राची तुम्ही कट करू शकता ही लेस, किंवा मग अशा पद्धतीने आतली साईडने फोल्ड करून स्टिच करून घेऊ शकता। ठीक आहे, या पद्धतीने। तर बघा अशा पद्धतीने आपली जी लेस आहे ती लावून झालेली आहे। आता तिन्ही कडेने पायपिंग करून घ्यायची आहे आपल्याला। तर पायपिंगसाठी मी इथे बघा अशा पद्धतीने एक अस्तरचा कपडा घेतलेला आहे। हा अगोदर मी स्ट्रेट कट करते। तर याची रुंदी तुम्ही 2 इंचाची पट्टी घ्या। तर मी असं मेजरमेंट चेक करत होते पुरतं आहे का, तर पुरत आहे बघा। दोन्ही कडेला 2 अशा पद्धतीने आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या आहेत त्या ठेवून घ्यायच्या आणि वरच्या साईडने पण एक करायची। तशी लेसची तर पायपिंग झालेली, पण सारखीच दिसावी ना, त्यामुळं मग मी इकडच्या साईडने पण पायपिंग करून घेणार आहे, म्हणजे तीनही बाजूने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, या पद्धतीने 2 इंचाची पट्टी घ्यायची कट करून रुंदीची, आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पट्ट्या आहेत त्या तिन्ही साईडने मी कट केले। आता बघा तुम्हाला मी एक साईडची पायपिंग करून दाखवते आणि राहिलेल्या 2 बाजूनी पण सेम अशीच पायपिंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, बघा आतल्या साईडने आपण ती डबल फोल्ड करून घेऊ आणि स्टिच करून घेऊ, म्हणजे पायपिंगमुळे लुक पण छान येतो आणि पाऊच एकदम फिनिशिंग सहित स्टिच होतं। आता राहिलेल्या 2 बाजू पण मी पायपिंग करून घेते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेल्या 2 बाजूने पण मी ही पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे बघा। ही काढच्या साईडने पण करून घेतली। आता त्यानंतर आपल्याला याचं जे टच बटन आहे ना ते ह्या साईडने लावून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आणि जिथे येईल तिथे याची मार्किंग करून घ्यायची आहे बघा।
तर अशा प्रकारे मी इथे टच बटनची मार्किंग आहे ना ती छापून घेतली. त्यानंतर ही झिप आहे ती आपल्याला ओपन करून घ्यायची आणि इथे आपल्याला हे जे टच बटन आहे ते लावून घ्यायचं आहे. इतकं सोपं आहे. तर बघा किती साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टोटल 5 पॉकेटचं पाऊच कसं बनवायचं ते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलं. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि बघा फायनली अशा पद्धतीने आपले हे पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आता चला मी तुम्हाला याच्यामध्ये काही सामान ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल काय काय ठेवता येईल त्याची. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो फायनली आपले पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये ना काही कॅश वगैरे ठेवू शकता तुमची किंवा मग ATM वगैरे पॅन कार्ड वगैरे पण ठेवू शकता. आता हे झिपर पॉकेट आहे ना ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काही कॅश ठेवून दाखवत आहे. त्याचबरोबर हे जे छोटे छोटे पॉकेट्स आहे ना याच्यामध्ये तुम्ही ATM ठेवू शकता, पॅन कार्ड ठेवू शकता तुमचे. तर या पद्धतीने बघा हे छोट्याशा पॉकेटमध्ये मी तुम्हाला ठेवून दाखवत आहे. ठीक आहे. आणि इथे तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे ना तो आरामात ठेवू शकता बघा या पद्धतीने बिना झिपच्या पॉकेटमध्ये. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही तुमचं इतर कोणतंही सामान आहे ना ते ठेवू शकता. आणि हा कप्पा पण भरपूर मोठा असा स्पेस आहे याच्यामध्ये. आणि त्यानंतर बघा ही झिप क्लोज केलेली आहे आपण आणि ही टच बटन या पद्धतीने लावून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर असं 5 पॉकेटचं आपले पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे ह्या लेसमुळे अजून छान लुक आलेला आहे. त्याचबरोबर आपण पायपिंग पण 4ही साईडने केली त्यामुळे अजूनच छान असा लुक आलेला आहे. 1 2 3 4 आणि हे झिपर 1 5 अशा पद्धतीचं आपले पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ना ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता एक छोटंसं लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.